साल होतं 1995चं. राज्यात भाजप सेना युतीचं सरकार येणार होतं. शिवसेनेनं 73 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपनं 65 जागा जिंकल्या होत्या. सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती होत्या. 95च्या निवडणुकीत तब्बल 3996 अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 45 आमदार झाले होते. त्यातलंच एक नाव होतं नगर उत्तर विधानसभा मतदारसंघात अर्थात नगर नेवासा मतदारसंघातील शिवाजीराव कर्डिले यांचं. काँग्रेसनं विजया कुटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र कुटे यांच्या नावाला त्यावेळच्या बड्या नेत्यांचा विरोध होता. अखेर सर्वानुमते बुरहाननगरचा सरपंच आणि बाणेश्वर शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या दूधवाल्या शेतकरी पोराला म्हणजेच शिवाजीराव कर्डिले यांना अपक्ष उमेदवारी देण्याचं ठरलं. निवडणूक रंगली, पण कर्डिले यांचा 26,714 मतांनी विजय झाला. एक दूधवाला शेतकरी पहिल्यांदा आमदार झाला. पण या पैलवानाची खरी किंमत निकालानंतर वाढली होती, कारण सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती होत्या. निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी अपक्षांची यादी पाहिली, निवडणुका कशा झाल्या हे देखील पाहिलं. यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी यातीलच एक नाव हेरलं, ते होतं शिवाजीराव कर्डिले यांचं. तातडीनं गोपीनाथ मुंडे यांनी शिवाजीराव कर्डिले यांना फोन केला. फोनवरून गोपीनाथ मुंडे म्हणाले, शिवाजीराव, मला राज्यात उपमुख्यमंत्री व्हायचंय. तुम्हाला सेना भाजप युतीला पाठिंबा द्यावा लागेल. तो गोपीनाथ मुंडे यांचा शिवाजीराव कर्डिले यांना पहिला फोन होता आणि तेव्हापासून मुंडे आणि कर्डिले यांची नाळ जोडली गेली. पाठिंब्याच्या मोबदल्यात शिवाजीरावांनी मुंडेंकडे काहीच मागितलं नाही, फक्त एक विनंती केली. ते म्हणाले, माझ्या नेवासा तालुक्यातील काही भाग हा जिरायत आहे. तिथं पिण्याच्या पाण्याची देखील वणवण आहे. मुळा आणि कुकडी धरणातून जर हा प्रश्न सोडवता आला तर फार बरं होईल. नंतर गोपीनाथ मुंडे यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या कार्यकाळात तो प्रश्न कायमचा मिटवला. शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आज याच लोकाभिमुख नेत्याचं निधन झाल्यानं नगर जिल्ह्याला धक्का बसलाय. शिवाजी कर्डिले यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. कर्डिले यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. राहुरीचे आमचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय पोटतिडकीनं काम करणारा नेता पक्षानं गमावलाय. जिल्हा बँक असो किंवा दूध संघ, शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केलंय. स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम सुद्धा उल्लेखनीय असंच होतं. मतदारसंघातील प्रश्न ते अतिशय पोटतिडकीनं मांडत आणि त्यातूनच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले. तळागाळाशी जोडलेली नाळ आणि शेवटच्या घटकांसाठी काम हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांची उणीव पक्षाला सतत भासत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा ते सक्रिय होते. 2009ला त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा 2014ला राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2009 ते 2014 असे सलग 10 वर्ष त्यांनी राहुरीचं विधानसभेत नेतृत्व केलं होतं. 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा पराभव करत त्यांचा विजयाच्या हॅट्रिक पासून रोखलं होतं. पण 2024च्या निवडणुकीत या पराभवाची परतफेड करत कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरेंचा पराभव केला होता. जनतेच्या कायम जवळ असणाऱ्या या नेत्याला जनतेनंही कधी अंतर दिलं नाही. विशेष करून शेतकरी हे कायमच कर्डिलेंच्या अवतीभवती असायचे. कर्डिले यांनीही याच कष्टकरी समाजाचा विश्वास सार्थ ठरवत कायम त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. पण आज हाच आवाज काळाच्या पडद्याआड गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.
आपलं महानगर आणि माय महानगर लाईव्हच्या प्रेक्षकांकडून शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तूर्तास इतकंच.